पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 82 93 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. सारखं डिवचल्यामुळे त्याला शिव्या हासडल्या. आमदार गायकवाड. आमदार संजय गायकवाडांची शिवीगाळ आणि धमकी देतानाची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल. शिवाजी कोण होता या पुस्तकावरून प्रकाशकांना केली शिवीगाळ. शिवाजी कोण होता या गोविंद पानसरे यांच्या पुस्तकावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचं सांगत पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी कॉल करून अश्लील शिवीगाळ आणि मारहाण करण्याची धमकी दिल्याची कॉल रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. दरम्यान या संदर्भात आमदार संजय गायकवाड यांना विचारले असता त्यांनी सदर व्यक्तीला आपण फोन केल्याची कबुली देत त्याने सारखं आपल्याला डिवचल्यामुळे आपण त्याला शिव्या हासडल्याचे स्पष्टीकरण दिले आणि 100% अशा माणसाची जीभ हासडलीच पाहिजे असा पुनरुच्चारही केला. हॅलो हा बोला. हॅलो हा बोला. प्रशांत भाऊ बोलता? हा बोला. प्रशांत भाऊ, मी आमदार संजय गायकवाड बुलढाणा. काय बोलला? आमदार संजय गायकवाड बोलतोय बुलढाणा. हा बोला. तुमचं एक पुस्तकात आमच्या लग्नामध्ये काय म्हटलं, शिवाजी कोण होता म्हणून. हा, तर तुम्ही शिवाजी महाराजाला शिवाजी म्हणता का? हॅलो, मी तुम्हाला सकाळी कॉल करतो का? इकडे आवाज येत नाही व्यवस्थित. नाही, मला येतो तुमचा आवाज. हा, शिवाजी कोण होता, तुम्ही शिवाजी महाराजांना शिवाजी एकेरी भाषेत बोलता का? ते गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे हा? आणि ते एकेरी नाही आहे, गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे ते. अरे गोविंद पानसरे कोण? शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणारा. तुम्ही माहिती घ्या, तुम्हाला कळेल कोण आहे. काय माहिती घ्यायची गरज नाही मला माहिती आहे शिवाजी महाराज कोण आहे. तुमच्यासारखे आमच्या महाराजाला एकेरी भाषेत बोलता. तुम्ही पुस्तक वाचलंय का? पुस्तक वाचा. काय पुस्तक वाचायची गरज नाही मला. शिवाजी कोण होता तुला याची गरज काय? मी काय सांगतोय की अनादर करण्यासाठी नाही लिहिलेलं, तुम्ही पुस्तक वाचा. तुम्हाला आम्ही पुस्तक नाही, आम्ही पुरा इतिहास वाचला. आम्ही मराठा आहे, त्याचे वंशज आम्ही. त्यांची 8वी बायको माझ्या घराण्याची होती. मी ते सांगतोय की तुम्ही वाचून घ्या अगोदर. शिवाजी कोण होता हे तुला कोण सांगितलं याचं? 1988 ला निघालेलं पुस्तक आहे ते. अरे शिवरायांचा इतिहास 16व्या शतकातला आहे. ते नको सांगू तुम्हाला. मी तेच सांगतोय, तुम्ही वाचा. वाचल्यानंतर कळेल तुम्हाला. तुला माहिती ना पानसरेचे काय हाल झाले? माहितीये मला. मग ब्राह्मण आहे का तू? हा, ब्राह्मण आहे? मी ब्राह्मण नाहीये. मग हॅलो, तुला असं कोण लिहायला सांगितलं शिवाजी कोण होता म्हणून? मी लेखक नाहीये, पानसरेंचं पुस्तक आहे ते. उद्या तू काही शास्त्र शिकू नको. लिहून घे, मी आमदार संजय गायकवाड तुला घरात मुस्लिम मानी. तुम्ही आता तू कधी दिसला मी धमक्या देत नाही, मी करून बोलतोय. व्यवस्थित नीट बोल. व्यवस्थित बोला. मी व्यवस्थित बोलतो. तू शिवाजी लिहिलं कस का? ते सांगतोय मी व्यवस्थित बोला. तू राहायचं कुठं? तू मी कोल्हापुरात राहतो. तुझ्या घरात घुसून नाही, मी ते सांगतोय की व्यवस्थित मी बोलतो, तुम्ही व्यवस्थित बोला. ती भाषा बदल. पुस्तकाचं नाव बदल. तो अधिकार आमच्याकडे नाही आहे. पानसरेंचं पुस्तक आहे ते. मग पानसरेला भेटायला वर जाय. ऑडिओ तो व्हायरल झाला. काही तोडून मोडून त्याने त्याच्यामध्ये शब्द काही कट केले, काही ठेवले. मला वाटतं 21 तारखेला माझ्या मिसेसला एका कार्यक्रमामध्ये हे पुस्तक
शिवाजी कोण होता हे कोणीतरी गिफ्ट केलं आणि मला तिने आणि घरी आलं दाखवलं. मी हे वाचलं आणि वाचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आणि त्या इतिहासाला छेडछाड करून एकेरी भाषेत प्रत्येक पानावर शिवाजी कोण होता, शिवाजी क्षत्रिय होता की नव्हता, शिवाजी मराठा होता की नव्हता, 96 कोळस होता का, अशा प्रकारचे अनेक बिछूट प्रश्न याच्यामध्ये उच्चारलेले आहेत. आणि त्याच्यामुळं मी त्याला फोन केला आणि फोन करताना मी त्यांना सुरुवातीला माझे स्टार्टिंग वाचा माझ्याकडे पण त्याची रेकॉर्डिंग. मी त्यांना म्हणलं, प्रकाश भाऊ हे पुस्तक तुम्ही लिहिलंय का? तो म्हणे हो. प्रकाशन केलं का? म्हणे हो. आणि मग म्हटलं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाजी कोण होता एकेरी भाषेत का लिहिलं? ते म्हणे पुस्तक फार जुनं आहेत म्हणे, ते यांनी अमुक अमुक लिहिलं. म्हणलं कोणी प्रकाशन कोणी केलंय? आणि प्रकाशन करताना तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख का तुम्ही केला नाही? तर जी वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांची महाराष्ट्रामध्ये विटंबना केली जाते, त्यांचा अपमान केला जातो, हे आपल्याला सहन होत नाही. आणि मग बोलता बोलता तो म्हणे मी ब्राह्मण आहे म्हणून तुम्हाला असं बोलतं का? म्हटलं मी तुला बोललोय का तू कुठल्या जातीचा आहे? ब्राह्मण आहेस का तू? ब्राह्मण आहेस का? मी असं तुला विचारलं का म्हटलं? आणि मग तो म्हणे गोविंद पानसरे. म्हटलं मला काय घ्या ना गोविंद पानसरेची, ते वर गेलेत, जा तिकडे तू. तर हे या पद्धतीनं त्यांनी जी मुजुरी ठेवली, मी त्याला विचारत असताना तो जो सारखा मला डिचवत होता आणि त्याच्यामुळे त्याला मी शिव्या हासडल्या. त्याला मी जीभ हासडायची जी काही भाषा वापरली, 100% अशा माणसाची जीभ हासडलीच पाहिजे. आणि अशा पुस्तकांमध्ये जिथे शिवरायांचा विकृत इतिहास किंवा एकेरी भाषा, आम्ही नाही या महाराष्ट्रात शिवरायांचा अपमान सहन करू शकत नाही, अशा प्रकारची पुस्तकं आम्ही वाचू शकत. आणि म्हणून ही पुस्तकं देखील अशा प्रकारची ज्याच्यामध्ये शिवरायांबद्दलचं जी विचित्र लिखाण आहे हे देखील नष्ट केलं पाहिजे.